नाचता आलं नाही तर अंगण वाकडं असं हे प्रकरण आहे। हे प्रकरण कुठे जाऊन टेकणार कुणास ठाऊक। प्रत्येक तासाला पोलिसांच्या तपासात केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात एक नवीन माहिती समोर येत आहे। 14 जून रोजी केतन आणि सिया प्रथमच लोहगड किल्ल्यावर गेले होते। तेथे एका टोकावरून केतनला सिया गोयलकडून ढकलण्याचा कथित प्रयत्न झाला होता। म्हणजे प्रत्यक्षात तिनेच धक्का दिला होता। मात्र खाली पडताना केतनने झाडाची फांदी पकडल्याने त्याचा जीव वाचला। त्यावेळी साप आला होता, मी खाली साप पाहिला असं सांगून सियाने प्रसंग झाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलीस तपासातून समोर आला। यानंतर केतनला एकटीने दरी ढकलणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने सियाने चेतनची मदत घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे। 18 जून रोजी चेतनही लोहगड किल्ल्यावर गेला। तपासानुसार किल्ल्यावर फिरत असताना चेतन काही अंतर राखून चालत होता। दरम्यान सियाचे चेतनला इशारे चालूच होते। योग्य संधी साधून आणि सियाच्या इशाऱ्यानंतर चेतनने केतनला खोल दरीत ढकलल्याचा आरोप पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे। आणि अजून एक धक्कादायक बाब समोर आली। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सिया गोयल हिला केतन सोबत लग्न करायचेच नव्हते। केतनला टक्कल होतं। तो टक्कल झाकण्यासाठी डोक्यावर केसाचा विंग वापरत असल्याचे सियाला खटकत होते आणि यातूनच दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता। तपासानुसार सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनची हत्या करण्याचा कट रचला, कारण केतनला ट्रेकिंगची आवड असल्याची माहिती दोघांना मिळाली। याच गोष्टीचा फायदा घेत त्याला एखाद्या किल्ल्यावर नेऊन करण्याचा कट आखण्यात आला। यासाठी त्यांनी लोहगड किल्ल्याची निवड केली। आरोपींनी 3 वेळा किल्ल्यावर जाऊन रेकी केली, फेरफटका मारला असं तपासातून समोर आलं। कोणत्या ठिकाणी खोलदरी आहे, कुठून ढकलल्यास अपघातासारखे भासेल याची त्यांनी पाहणी केल्याचा पोलिसांचा दावा आहे। खूप म्हणजे खूपच धक्कादायक व भयानक असं हे प्रकरण आहे। खूप निरागस, इमानदार व होतकरू असा तरुण होता केतन अग्रवाल। आता तर भारत नाही तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, जगभरात हे प्रकरण गाजत आहे। तर या धक्कादायक घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा। आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा।